मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एक सुंदर असं वासरू पाहिलं. वय तब्बल आहे फक्त 11 महिने आणि या गुरसाईच्या आदतच्या मैदानामध्ये या वासराने नादच केला बघा आणि फायनलचा गुलाल घेतला. मला वाटते चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी ठरलाय आणि अप्रतिम असं वासरू पाहिलं. तर या वासराची मुलाखत चालू करूयात. नाव हे जे आहे लायटरच ना? हो बरोबर. लायटर भाऊ नमस्कार. मोठं मैदान आहे. पेडगावची रंगीत तालीम म्हणून बैलगाडी मालक ज्या मैदानाकडे पाहत होते त्या मैदानामध्ये वासरानं जबरदस्त पळ दाखवला. आज कशा पद्धतीनं पळ वाटला आज वासराचा? गाडी चांगली पळाली आज. बर. वासरू पहिल्यापासूनच असं पळत. बर. वासराला फेरा टाकल्यापासून आपण गती जामच आहे आपल्या. बर. कारण की त्याच्या रक्तातच पळ आहे. बर. त्याचा भाऊ बी असाच पळत होता. बर. भैरव. बर. आणि त्याच्याच पायावर पाय ह्यानं ठेवलाय. बर. लायटर म्हणून त्याचं नाव लायटर ठेवलं. बर. लायटर म्हणजे अंगात हो, करंट जबरदस्त आहे म्हणावं लागेल. रगच आहे त्याच्या अंगात. एकाच कासऱ्यावरती बांधलाय त्याला. वासरू कशा पद्धतीचं आहे म्हणजे सांभाळणे वगैरे शांत आहे का कसं आहे काय? शांत नाही, उड्या बेड्या मारत असतो. त्याला मोकळा असं वावरायला एका कासऱ्यावर आम्ही बांधतो. बर. घरी एका कासऱ्यावरच असतो कोण. बर. फक्त 11 महिन्याचं वासरू आहे. सकाळी ज्यावेळेस घेऊन आलेला त्यावेळेस जवळपास नाही म्हटलं तर आज 73 गट झालेत. हो. 550च्या गाड्यावरती नोंद होते आणि 550 गाड्यांमध्ये फायनलसाठी पात्र राहणं हे पहिलं महत्वाचं आहे. नंतर 4 नंबर केला आहे, त्याबद्दल काय आनंद आहे? फायनलला राहायची आपली अपेक्षाच नव्हती. बर. गाडी फायनलला राहील नाही राहील माहीतच नव्हतं. कारण की पहिल्यांदाच आपण गट पास झालो डायरेक्ट फायनलला पात्र झालो. बर. कारण की आपल्याला बैल बी देवासारखा भेटला होता. बर. मागडे तात्यांचा जसा बॉस आहे तसाच हा बावऱ्या म्हणून बैल आपल्याला आज भेटला होता. बर. एकदम शहाणा आणि वस्ताद सारखा बैल. त्यामुळं आपण 4 नंबर केला बर. आज मैदानात. एक प्रकारे बरेच जण येऊन बघून गेले असतील वासराला. किती जण येऊन गेली की बाबा वासरू कुठला आहे कसं काय? हो, बरेच जण आले होते. वासराची आज मैदानात चर्चा झाली भरपूर. बर. वासराला मागणी पण झाली. बर. पण काय आपण द्याचं अजून ठरवलेलं नाही. तरी भरपूर झाली. किती अंदाजित किती मागणी झाली कसं? अंदाजे काय असं सांगता येत नाही अजून. आम्ही ठरवू आणि मग द्याचा विचार करू. हा, म्हणजे असं काय अजून म्हणजे असं म्हणजे कानावरती आलंय की बाहेरनं मागतात की 4-5 लाखापर्यंत मागणी चालू आहे बर. सध्या. बर. म्हणजे पहिलंच मैदान आहे त्याचं. पहिलंच मैदान. एवढी मोठी मागणी येणं म्हणजे जोक नव्हे. हो हो हो. तरी एक प्रकारे आजचं नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं? नियोजन पायरा नव्हताच आम्हाला. बर. दुपारी पायरा झाला. बर. आमच्या दादाने पायरा केला. बर. ते दोघं बंधुराज मिळून त्यांचं ते पायरा करतात. बर. मग त्यांनी हा पायरा जुळवून आणला बर. आणि पळाला आपण आज. बर. म्हणजे दुपारी पायरा झाला? हो, दुपारी पायरा झाला. अरे वा. किती वेळ गटामध्ये पाहिला ते सांगा प्रेक्षक. 40व्या गटात पळाली गाडी आपली. बर. 40. आणि सेमीला किती वेळ? सेमी 6 नंबर. 6 नंबर. किती वेळ तासावर? 6 नंबर सेमी 7 नंबर तासावर. 7 नंबर तासावर. ड्रायव्हर कोण होता आज? ड्रायव्हर हे होते. बर. पहिल्या फेऱ्यापासून गाडी ते ड्रायव्हर आणतात. नाव काय आपलं? बर. काय वासराबद्दल काय सांगाल आणि अभिमान काय? वासराचा अभिमान एवढं दिवस गाडी आणतो त्यानं आज सिद्ध केलं. बर. किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला क्षेत्राचा? 2 वर्ष झाले क्षेत्रात. बर बर बर. असं बघितलेलं का वासरू? हो, आहे ती. नाही म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये एवढा जबरदस्त पळ दाखवणं. हा, गटालाच लय मार खाऊन जाते ती. गट काढला. बर. पहिलं वासरू फायनलला राहिले. बर. एवढ्या बारक्या खोंड गडीवला ह्याच ड्रायव्हरांनी पहिल्या फेऱ्यापासून त्यांनीच पळवलाय. त्यांनीच या वासराचा करंट वळगला. बर. आपल्या घरच्या गायचं आहे का कसं काय? घरच्या गायचा आहे. अरे वा. ह्या ड्रायव्हर शिवाय खोंड पळतच नाही. बर. ह्यांनीच पहिल्या फेऱ्यापासून यांनीच आणलाय कोण. घरच्या गाईचं वासरू आपण सांभाळतो. बरेचशा अपेक्षा असतात आणि एवढ्या लहानपणी तो अपेक्षा पूर्ण करतोय. अपेक्षा पूर्ण करतोय म्हणजे ह्याचा भाव पण पळतोय. कारण की भावाचं बी बरंच गुलाल झालेला आहे ते. असंच भैरव म्हणून आपला दुसरा मोठा कोण पळतोय ह्याचा मोठा भाव. बर. मग त्यानं हाय असा मोठ्या भावाच्या पायावर पाय ठेवलेला. बरोबर. हो. आता कसं भवितव्य कसं पाहताय? काय घरी वगैरे काय फोन वगैरे झाले का नाही? काय मित्र परिवार हो झाले. काय म्हणाले? गावात काय पोरांनी डीजे लावलाय वाटतं. घरच्यांनी जल्लोष चालू झालाय तिकडे. बर. पहिलंच मैदान आणि डायरेक्ट फायनलला पात्र झालोय आपण. बर बर बर.
कसं नियोजन कसं असणार पुढचं आता? नियोजन पुढचं आता पायऱ्यासाठी पहिली अडचण येत होती, बर. त्यामुळं 2 मैदान आपण गटाला मार खाल्ला. ही तिसरंच मैदान गट पास केला आणि आपण डायरेक्ट फायनलला पात्र झालो. बर. आणि इथून पुढं आता 4 नंबर आपण केलाय फायनल पळून. पर चांगलं भेटतील अशी अपेक्षा करतो आपण. आणि बस एवढंच. पेडगावला बाकी काय. दिसेल आपल्याला? पेडगावला जरा जास्त दाट होईल, बर. तरी पण नियोजन झालं तर पळू. बर. हिंद केसरी बनायचंय का? म्हणजे कारण हिंद एक केसरी- सुरुवात आहे वासराची. सुरुवात आहे. हिंद केसरी बनायची इच्छा आहेच. हिंद केसरी होईलच तो. बर. कारण की दिसतंय त्याच्याकडे बघून, त्याचा करंटच आहे तेवढा. 100. बाळाचं पाय पाळण्यात दिसतात ती म्हण आहे तशी बाबा आहे. धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. आणि नक्कीच एक भवितव्याच्या काळामध्ये एक भयान नाव करणार हे तुमचं दिसतंय. जबरदस्त पळ आहे ह्याचा आणि आज त्याने त्याच्या पळाच्या जोरावर सिद्ध करून दाखवलं. धन्यवाद. हो.